रामकृष्ण हरी मंडळी, श्री गणेशाय नमः. हर हर महादेव. आज आपण परम पावन शिवलीला अमृत या दिव्य ग्रंथातील पवित्र कथा भक्तिभावाने पाहणार आहोत. भक्तांच्या कल्याणासाठी प्रकट झालेल्या शिवलीला अमृत कथेचा मंगल प्रारंभ करूया. परमेश्वर शिवांच्या अद्भुत लीलांचे वर्णन करणारी कथा म्हणजे शिवलीला अमृत. चला तर मग शिवशंभोला वंदन करून अध्यायाला सुरुवात करू. ओम नमः शिवाय. श्री शिवाय नमस्तुभ्यम. अध्याय पहिला. दाशार्य आणि कलावती. प्राचीन काळी नैमिषारण्यातील यज्ञ सत्रात शौनादिकांच्या विनंतीवरून महामुनी सूत त्यांना शिव महात्मा सांगू लागले. ते म्हणाले, सज्जन हो, शिवचरित्र अत्यंत अद्भुत आहे. त्याचे श्रद्धेने श्रवण केल्याने सर्व पापांचा नाश होऊन आयुराग्य, संतती व संपत्ती प्राप्त होते. सर्व तीर्थे, व्रते व महायज्ञाचे फल प्राप्त होते. ओम नमः शिवाय या शिवमंत्राच्या जपाने सर्व व्याधीचे निरसन होऊन मनुष्याचे कल्याण होते. आता याविषयी एक कथा सांगतो. पूर्वी मथुरेत दाशार्य नावाचा एक यदुवंशी राजा होऊन गेला. काशी राजाची कन्या कलावती ही त्याची पत्नी. एके दिवशी बोलावूनही ती आली नाही, म्हणून राजा स्वतः तिच्या महालात गेला व तिला आपली सहवासाची इच्छा सांगितली. तेव्हा ती म्हणाली, नाथ, सध्या मी शिवोपासना करीत असून व्रतस्थ आहे, तरी मला क्षमा करा. पण कामातूर राजाने तिचे न ऐकता तिला आपल्या मिठीत घेतले. तेव्हा त्याचे अंग अक्षरशः होरपळले. त्या अनुभवाने थक्क झालेल्या राजाने राणीला हा काय प्रकार आहे असे विचारताच ती म्हणाली, नाथ, मी दुर्वासांकडून नमः शिवाय मंत्राची दीक्षा घेतली आहे. त्याचा अहोरात्र जप केल्याने मी पावन झाले आहे. तुम्ही जप, तप, शिवार्चन यापैकी काही करत नाही. अभक्षण, अविचार आणि पापचरण केल्याने तुमचे शरीर अपवित्र झाले आहे. त्यामुळे तुमच्या नशिबी पुढे नरक यातनाच आहेत. ते ऐकून राजाला पश्चाताप वाटू लागला. त्याने कलावतीला शिवमंत्र देण्याची विनंती केली, पण पती गुरुस्थानी असल्यामुळे तिने त्याला स्वतः मंत्र न देता गर्गमुनीकडे नेले. गर्गमुनींनी राजाचा मनोभाव जाणून त्याच्याकडून शिवपूजन करून घेतले आणि आपण वरदहस्त त्याच्या मस्तकी ठेवून त्याला शिव पंचाक्षर मंत्राचा उपदेश केला. त्या मंत्र प्रभावाने राजाला आत्मबोध झाला. त्याच्या हृदयातील अज्ञानाने व विकाराचे निरसन झाले. त्याच वेळी त्याच्या शरीरातून पापरूपी असंख्य कावळे जळत होरपळत बाहेर पडले. त्यामुळे राजा निष्पाप झाला. आपण माझा उद्धार केलात असे म्हणून त्याने मुनींना वंदन केले. आपल्या राज्यात परतल्यावर तो शिवमंत्राचा सतत जप करू लागला. त्याच्या प्रभावाने राजाचे व त्याच्या प्रजेचे कल्याण झाले. अध्याय दुसरा. महिमा शिवरात्रीचा. सूत म्हणाले, सज्जन हो, महाशिवरात्रीच्या महात्म्य ही अगाध आहे. या दिवशी अजांता शिवस्मरण, उपोषण, जागरण वा बिल्वार्चन केले तरी महत् पुण्य फल प्राप्त होते. त्या विषयी एक कथा सांगतो ऐका. विंध्य पर्वतावरील एका व्याधाच्या हातून हत्येसारखी अनंत पापे घडली होती. एका महाशिवरात्री दिनी तो शिकारीसाठी निघाला असताना मार्गामध्ये शृंगारलेले शिवालय व तेथील भाविकांची गर्दी पाहून तो थांबला. तेथील शिवपूजेचा सोहळा त्याने पाहिला आणि लोकांच्या मूर्खपणाला हसत शिव शिव हर हर असे थट्टेने म्हणत जंगलात प्रवेशला. त्या दिवशी त्याला शिकार मिळाली नाही. उपवासही घडला. सायंकाळी तो एका सरोवराच्या काठावरील बिल्व वृक्षावर चढून सावजाची वाट पाहू लागला. वेळ जाण्यासाठी शिवनाम घेत एक एक बिल्वपत्र खुडून खाली टाकू लागला. ती पाने ब्रह्मदेवाने त्या झाडाखाली स्थापलेल्या शिवलिंगावर पडत होती. अशा प्रकारे त्याच्याकडून नकळत उपोषण, जागरण, नामस्मरण व शिवार्चन घडून तो पापमुक्त झाला. त्या रात्री प्रथम प्रहरास एक हरिणी तेथे पाणी पिण्यास आली. तिला पाहून व्याध्याने बाण रोखला. ते पाहून हरिणी म्हणाली, कृपा करून मला मारू नकोस. मी गर्भवती आहे. बाळांना जन्म देऊन उद्या सकाळी परत येण्याचे मी तुला वचन देते. तिचे मनुष्यवाणीतील बोलणे ऐकून व्याध्याला नवल वाटले. त्याने तिला तिची पूर्वकथा विचारली असता ती म्हणाली, मी रंभा नामक अप्सरा असून हिरण्य नावाच्या दैत्याशी रममाण झाले. शंकरांचे भजन पूजन विसरले म्हणून शिवशापाने मी माझ्या 2 सख्या व तो दैत्य या सर्वांनाच मृगजन्म मिळाला आहे. 12 वर्षांनी मी पुन्हा स्वर्गात जाईन. तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवून त्या व्याध्याने तिला जाऊन दिले आणि पुन्हा शिवनाम घेत बिल्वपत्रे तोडू लागला. एक एक प्रहराच्या अंतराने पुन्हा हरिणी एक हरिण व आणखी एक हरिणी तेथे आली आणि आपापली कर्तव्य करून परत येण्याचे वचन देऊन निघून गेली.
अशा प्रकारे व्याध्याला जागरण व 4 प्रहरीचे शिवार्चन घडले. सकाळी तो मृगपरिवार व्याध्यापाशी आला व सावकासह ते सर्वजण व्याध्याला आधी मला मार अशी विनंती करू लागले. पाहून व्याध्याचे हृदय कळवळले. त्याने त्या सर्वांना नमस्कार केला. तेव्हा त्याच्या दिव्य रूप प्राप्त झाले. हरिणांची मूळचे स्वरूप मिळाले. तेवढ्यात तेथे एक दिव्य विमान आले. त्यात शिवगण होते. त्यांनी व्याध्यासहित त्या सर्वांना विमानातून शिवलोकी नेले. अध्याय 3. राजा कल्माषपादाची कथा. सूत म्हणाले, सज्जन हो, पूर्वी इक्ष्वाकू वंशात मित्रसह नावाचा एक चक्रवर्ती सम्राट होऊन गेला. मृगयेसाठी गेला असताना त्याने एका राक्षसाला मारले. म्हणून सुडाने पेटलेल्या त्याच्या भावाने मनुष्य रूपात राजाची भेट घेतली व त्याला आपले पाप कौशल्य दाखवून त्याच्या प्रसादात आचार्याची नोकरी मिळवली. पुढे वशिष्ठ ऋषी रूप भेटीस आले असताना त्याने भाज्यामध्ये नरमास शिजवून पंक्तीत वाढले. ही गोष्ट अंतर्ज्ञानी वसिष्ठांना समजताच त्यांनी संतापाने राजाला तू निर्जन वनातील राक्षस होऊन नरमास खाशील असा शाप दिला. राजाने चौकशीसाठी आचार्याला बोलवले, पण तो केव्हाच पळाला होता. तेव्हा ऋषींनी अकारण शाप दिला म्हणून संतापलेल्या राजाने त्यांना प्रतिशाप देण्यासाठी हातात पाणी घेतले, पण पटराणी मदयंतीने त्यांना परावृत्त केले. राजाने ते पाणी आपल्याच पायावर टाकले. त्यामुळे पाय काळे पडून त्याला कल्माषपाद नाव पडले. सत्यप्रकार कळताच ऋषींनी त्याला तू 12 वर्षांनी राक्षस योनीतून मुक्त होशील असा उशाप दिला. ऋषी शापाने राक्षस झालेल्या कल्माषपाद भुकेने कासावीस होऊन भटकत असता त्याने एका ब्राह्मणास खाऊन टाकले. म्हणून त्याच्या पत्नीने ब्राह्मणीने त्याला तू शापमुक्त होऊन घरी जाशील तेव्हा पत्नीची रम्मान होताच मरण पावशील असा शाप दिला. त्यानंतर ती सती गेली. शापमुक्त होऊन राजा घरी परतला. तेव्हा त्याने ही गोष्ट आपल्या स्त्रियांना सांगितली. त्यामुळे त्यांना खूप दुःख झाले. या सर्व घटनांनी बेचैन झालेल्या राजाने गृहत्याग करून वनगमन केले. पुढे गौतमांची भेट झाल्यावर त्यांना स्वतःचे दुःख सांगून यातून सुटका होण्यासाठी काही मार्गदर्शन करावे अशी विनंती केली. तेव्हा गौतम ऋषींनी त्यांना श्री क्षेत्र गोकर्ण महाबळेश्वरची पावन कथा सांगितली. त्या क्षेत्राचे महात्म्य विशद करत असताना एक अत्यंत पापिनी स्त्री गोकर्ण क्षेत्री कशी आली, तिला शिवरात्रीस उपोषण, जागरण व पूजन कसे घडले आणि त्यांच्या पुण्यप्रभावाने ती यमलोकी न जाता शिवलोकी कशी गेली, त्याविषयी समग्र हकीकत सांगितली. गौतमांच्या मार्गदर्शनानुसार राजा कल्माषपाद श्रीक्षेत्र गोकर्णास गेले व तेथे शिव आराधनेत रममाण होऊन ब्रह्महत्येच्या पातकातून मुक्त झाले व अशी अंती शिवलोकी गेले. अध्याय 4. विमर्शन व चंद्रसेन राजाची कथा. सूत म्हणाले, सज्जन हो, किरात देशाचा राजा विमर्शन हा मोठा शिवभक्त असूनही त्याला मदिरा व मदिराशी यांची आवड होती. एके दिवशी त्याची राणी कुमुद्वती हिने त्यांना विचारले, नाथ, शिवभक्त असूनही तुमच्याकडून दोष घडतात, हे कसे? यावर राजा म्हणाला, प्रिये, पूर्वजन्मी मी पंपा नगरीत श्वान होतो. एका महाशिवरात्रीस मला उपवास व शिवालयाची प्रदक्षिणा घडल्या आणि शिवदर्शन करता करताच माझे प्राण गेले. त्या पुण्याईने राजदेह मिळाला. तरी श्वान जन्मातील काही प्रवृत्ती अजूनही असल्याने असे घडत आहे. तेव्हा राणीने तिचा पूर्वजन्म विचारला असता तो म्हणाला, पूर्वजन्मी तू कपोती असताना तुलाही शिवमंदिराभोवती 3 प्रदक्षिणा घडल्या व ससाण्याने मारले असता तू शिवालयासमोर प्राणत्याग केलास. त्यामुळे आता तू राणी झाली आहेस. मग राजाने तिला त्यांचे स्वतःचे व तिचे पुढील 6 जन्म सांगून अंती आपल्या दोघांना कैलासात स्थान मिळणार असल्याचे सांगितले. ते ऐकून राणी धन्य झाली. दुसरी कथा सांगताना सूत म्हणाले, उज्जयिनीचा राजा चंद्रसेन महाबळेश्वराचा भक्त होता. त्याच्या मणिभद्र नावाच्या मित्राने त्याला एक दिव्य मणी दिला असल्याने त्याच्या राज्यात नेहमी सुबत्त होती. हे वृत्त कळताच पृथ्वीवरच्या इतर राजांनी एकी करून त्याच्या नगराला वेढा दिला व मण्याची मागणी केली. तेव्हा राजाने महाबळेश्वराला साकडे घातले व पूजा आरंभिली. प्रजाजनांसमवेत एक तरुण विधवा गवळीण आपल्या 6 वर्षाच्या मुलाला कडेवर घेऊन ते शिवपूजन दुरूनच पाहत होती. घरी गेल्यावर तिचा मुलगा एका दगडाला शिवपिंडी मानून तिची पूजा करू लागला. मुखाने शिवनाम घेऊ लागला. त्या खेळात रमल्याने त्याला आईची हाक ऐकू आली नाही, म्हणून ती रागावली व त्याची पूजा उधळून तिने त्याला
फरकटत नेले. त्या दुःखाने तो बेशुद्ध पडला. शुद्धीवर आला तेव्हाही तो शिवजप करीत होता. ते पाहून प्रसन्न झालेल्या शंकराने त्या मुलाला दर्शन आणि वरदान देऊन त्याच्यासाठी स्फटिकाचे शुभ्र शिवलिंग असलेले रत्नखचित स्वर्ण मंदिर निर्माण केले. ते व्रत कळताच शत्रुराजांनी चंद्रसेनाची संख्य केले व शिवदर्शनासाठी आले. हनुमंताने प्रगट होऊन मुलाचे श्रीकर नाव ठेवले. तो श्रीकर पुढे नंदराजा म्हणून गोकुळात जन्मला. अध्याय 5 धर्मगुप्ताची कथा. सूत म्हणाले, सज्जन हो, फार पूर्वी शाल्व देशाच्या राजाने विदर्भावर स्वारी करून राजा सत्यरथाचा वध केला. ते कळता सत्यरथाच्या गरोदर पत्नीने अरण्य गाठले. तेथे एका मुलाला जन्म देऊन ती पाणी पिण्यासाठी एका सरोवरापाशी गेली असता तेथील एका मगरीने तिचा घात केला. उमा नावाच्या एका विधवा ब्राह्मणीने ह्या अनाथ राजपुत्राचा सांभाळ केला. त्याचे धर्मगुप्त असे नाव ठेवले. आपला मुलगा सुचिव्रत याच्याबरोबर त्यालाही प्रेमाने वाढविले. एके दिवशी ती एक चक्र नगरीत गेली असता तेथील शिवालयात यज्ञासाठी आलेल्या शांडिल्य ऋषींनी धर्मगुप्ताला पाहून हा राजकुमार असूनही भिक्षा मागत आहे असे सांगितले. तेव्हा उमेने धर्मगुप्ताची माहिती विचारली असता शांडिल्य म्हणाले, याचा पिता विदर्भ नरेश सत्यरथ हा प्रदोष समयीची शिवपूजा सोडून युद्धास गेल्याने अल्पायुषी ठरला. याच्या मातेने सवतीला कपटाने मारले म्हणून तिने मगरीच्या रूपाने तिचा सूड घेतला. धर्मगुप्ताने पूर्वजन्मी कोणतेही शिवव्रत केले नाही म्हणून तो जन्मताच अनाथ झाला. त्यानंतर शुचिव्रताविषयी सांगताना ते म्हणाले, याने पूर्वजन्मी अन्याय मार्गाने धन मिळवले पण त्याच्याकडून शिवार्चन व दान घडले नाही म्हणून त्याला दारिद्र्यात जन्म मिळाला. तेव्हा उमा दोन्ही पुत्रासह त्यांना शरण गेली असता शांडिल्यांनी दोन्ही बालकांना शिवमंत्राचा उपदेश करून प्रदोष व्रत आचरण्यास सांगितले. ऋषींच्या आज्ञेने धर्मगुप्त व शुचिव्रत प्रदोष व्रत करीत असता 4 महिन्यांनी शुचिव्रताला नदीकाठी कोसळलेल्या दरडीमध्ये सुवर्ण मोहरांचा हंडा सापडला आणि त्यांचे दारिद्र्य सरले. काही दिवसांनी धर्मगुप्त वनात गेला. गंधर्व राजाची कन्या अंशुमती त्याच्यावर भाळली. आपल्या कन्येचे मनोगत जाणून गंधर्व राजाने तिचा धर्मगुप्ताशी विवाह करून दिला. त्याला अपार धन व सेना दिली. त्या सैन्य बळावर शाल्वाला मारून धर्मगुप्ताने आपल्या पित्याचे राज्य परत मिळविले. त्यांनी शांडिल्यांचा मोठा सन्मान केला. पुढे अनेक वर्ष राज्य करून त्याने आपला पुत्र सुदत्त याला गादीवर बसविले आणि दिव्य विमानात बसून तो अंशुमतीसह शिवलोकी गेला. अध्याय 6 सीमंतिनीची कथा. सूत म्हणाले, सज्जन हो, पूर्वी आर्यव्रतातील चित्रवर्मा राजाला सीमंतिनी नावाची एकुलती एक कन्या होती. जन्मपत्रिकेनुसार ती दीर्घकाळ राज्यसौख्य भोगणार होती, पण तीच पत्रिका तिला 14व्या वर्षी वैधव्य येणार असल्याचेही सांगत होती. तो दुस्तर योग टाळण्यासाठी राजा शिवभक्ती करू लागला. तर भावी दुर्दैव निरसावे म्हणून याज्ञवल्क्याची पत्नी मैत्रेयी हिच्या सांगण्यावरून सीमंतिनी मोठ्या श्रद्धेने सोमवारचे शिवव्रत करू लागली. ती उपवर झाली तेव्हा चित्रवर्म्याचे नैषद देशाच्या इंद्रसेन राजाचा मुलगा चित्रांगद याच्याशी तिचा थाटात विवाह लावून तिला दिला. त्यावेळी दसरा दिवाळीचे निमित्त करून चित्रवर्म्याने आपली मुलगी व जावई यांना आपल्यापाशीच ठेवून घेतले. त्याची हौसमौज पुरविली. एकदा चित्रांगद यमुनेत नौका विहार करीत असताना नौका बुडून तो त्या अथांग जलाशयात दिसेनासा झाला. या दुःखद घटनेने सीमंतिनीवर जणू आभाळच कोसळले. त्या परिस्थितीचा फायदा घेऊन शत्रूंनी नैषद देशावर चढाई करून इंद्रसेनाचे राज्य बळकावले व त्याला कैदेत टाकले. याप्रमाणे चहूकडून दुर्दैव आडवे आले. तरीही सीमंतिनीने आपले सोमवारचे शिवव्रत चालूच ठेवले. इकडे चित्रांगद नदीत बुडाला तेव्हा तेथे क्रीडा करण्यास आलेल्या नागकन्यांनी त्याला पाताळात नेले. तेथील राजा तक्षक याने त्याची विचारपूस करून त्याला काही दिवस आपल्यापाशीच ठेवून घेतले. पुढे 3 वर्षांनी चित्रांगदाने परत जाण्याचा विषय काढताच तक्षकाने त्याला 12 सहस्र नागांचे बळ, अमूल्य भेटी व तू स्मरण करताच तुझ्या भेटीस येईल असे वचन देऊन यमुना तीरी आणून सोडले. त्यावेळी सीमंतिनी ही स्नानासाठी आली होती. तिने त्याला पाहिले पण ओळखले नाही. त्याने तिला ओळखले, तिची चौकशी केली व तुझा पती जिवंत असून 3ऱ्या दिवशी मी तुमची भेट घडवून आणीन असे सांगून तो नैषद नगरीत गेला. तेथे शत्रूंना शरण आणून त्याने आपले राज्य परत मिळविले आणि आपल्या मातापित्यासह सीमंतिनीस भेटला. त्यावेळी चित्रवर्म्याने आपल्या नगरीत मोठा उत्सव केला. चित्रंगदाने आपल्या नगरात अनेक वर्ष राज्य केले.
सीमंतिनीच्या शिवव्रताच्या प्रभावाने त्यांचे सर्वोपरी कल्याण झाले. अध्याय 7. सोमवंत व सुमतीची कथा. सूत म्हणाले, सज्जन हो, विदर्भात वेदमित्र व सारस्वत नावाचे 2 ब्राह्मण एकमेकांचे मित्र होते. त्यांचे पुत्र सुमेधा व सोमवंत हेही मित्रच होते. विद्याभ्यास पूर्ण झाल्यावर त्यांच्या वडिलांनी त्यांना राजाकडे पाठविले. त्यांची विद्वत्ता पाहून राजा म्हणाला, नैषद राजा चित्रांगदाची पत्नी सीमंतिनी शिवव्रतदिनी दाम्पत्य पूजन करते, म्हणून तुमच्यापैकी एकाने स्त्रीवेश घेऊन दाम्पत्य म्हणून तिच्याकडे जावे. ती तुमची पूजा करून तुम्हाला द्रव्य देईल व या कामाबद्दल मीही अपार द्रव्य देईन. मग त्याने सोमवंताला स्त्रीवेश देऊन सुमेधासह सीमंतिनीकडे पाठविले. तिने ते दोन्ही पुरुषच आहेत हे ओळखले, पण तरीही शिवपार्वती समजून त्यांचे पूजन केले व भोजन द्रव्य वस्त्रालंकार देऊन त्यांना निरोप दिला. मार्गामध्ये सोमवंताला आपण स्त्री झाल्याचे लक्षात आले व तो सुमेधाकडे रतिसुखाची मागणी करू लागला. सुमेधाने त्यांची कानउघडणी करून त्याला घरी नेले. तेथे आपला मुलगा स्त्री झाल्याचे कळताच सारस्वताने त्याविषयी राजाला जाब विचारला. तेव्हा राजाने त्याची क्षमा मागून सोमवंताला पूर्वरूप प्राप्त व्हावे म्हणून देवीची उपासना केली. देवीने सोमवंत स्त्रीच राहणार असे सांगून त्यांचे व सुमेधाचे लग्न लावण्यास सांगितले. सूत दुसरी कथा सांगू लागले. अवंतीमध्ये मदन नावाचा एक व्यभिचारी ब्राह्मण पिंगला नामक वेश्येकडे नेहमी जात असे. एके दिवशी त्यांनी वृषभ नावाच्या शिवयोग्याची सेवा केली म्हणून दुसऱ्या जन्मात पिंगला सीमंतीची कन्या कीर्तिमालिनी झाली. तर मदनाने वज्रबाहू राजाच्या सुमती राणीच्या पोटी जन्म घेतला. गरोदरपणाने तिच्या सवतींनीही तिच्यावर विषप्रयोग केल्याने त्या मायलेकरांच्या अंगावर भयंकर फोड उठले. उपचारांनीही उपयोग झाला नाही. तेव्हा राजाने त्यांना अरण्यात सोडले. त्यावेळी एका वाण्याच्या सोबतीने ती वैश्य नगरीस आली. तेथील पद्माकर राजाला भेटून तिने आपली कर्मकहाणी सांगितली. राजाने तिच्या राहण्याची व पोटा पाण्याची व्यवस्था केली. पुढे एका व्याधीने तिचा मुलगा वारला. तेव्हा सुमती शोक करीत असता एका शिवयोग्याने तिला मृत्युंजय मंत्र सांगून अभिमंत्रित भस्म त्या दोघांच्या अंगास लावले. त्यांच्या प्रभावाने तिचा पुत्र जिवंत झाला. ती दोघे निरोगी व सुंदर झाली. शिवयोग्याने तिच्या पुत्राचे भद्रायू नाव ठेवले व त्याला अनेक आशीर्वाद देऊन तो गुप्त झाला. अध्याय 8. भद्रायूची कथा. सूत म्हणाले, सज्जन हो, भद्रायू 12 वर्षाचा असताना तो शिवयोगी पुन्हा त्या मायलेकरांना भेटावयास आला. सुमतीने त्यांचे आनंदाने स्वागत केले. त्यावेळी त्याने भद्रायूला न्याय नीती शास्त्राबरोबरच शिवार्चन व शिवभक्तीही शिकवली. एक दिव्य शंख व खग दिले आणि अनेक आशीर्वाद देऊन तो गुप्त झाला. पुढे पद्माकर राजाचा पुत्र सुनय व शिवयोग्याने दिलेली आयुधे यांच्या सहाय्याने भद्रायूने आपला पिता वज्रबाहूस त्याचा शत्रू हेमरथ यांच्या तावडीतून सोडविले. काही दिवसांनी त्या शिवयोग्याने चित्रांगद व सीमंतिनीची भेट घेऊन तुमची कन्या कीर्तिमालिनी भद्रायूला द्या असे सुचविले. त्यास मान्यता देऊन त्यांनी विवाहाची तयारी केली. सुमती आणि पद्माकरही लवाजम्यासह आले. निमंत्रितांमध्ये वज्रबाहूही होता. त्याला भद्रायू आपलाच पुत्र आहे हे कळताच पूर्वकृत्याचा पश्चाताप झाला. भद्रायू कीर्तिमालिनी विवाहबद्ध झाल्यावर त्याला आपले राज्य देऊन वज्रबाहू आणि सुमती तपश्चर्येसाठी केदारनाथ क्षेत्री गेली. एकदा भद्रायू पत्नीसह वनविहार करीत असता एक ब्राह्मण जोडपे धावताना दिसले. एक वाघ त्यांच्या मागे लागला होता. भद्रायूला पाहून ब्राह्मण त्यांच्यापाशी आला आणि माझ्या पत्नीचे रक्षण कर असे म्हणाला. भद्रायूने त्वरेने शरवर्षाव केला, पण तो ब्राह्मणीला वाचवू शकला नाही. त्यामुळे तो ब्राह्मण त्याला दूषणे देऊ लागला. त्या घटनेने व्यथित झालेल्या भद्रायूने त्यांच्या शोकपरिहारार्थ त्यांचे लग्न लावून राज्य देण्याची तयारी दर्शवली, पण त्यांचे दुःख कमी होईना. शेवटी त्याने माझी पत्नी देतो असे म्हणून कीर्तिमालिनीचे संकल्पपूर्वक दान केले. तेव्हा कुठे तो शांत झाला. त्यानंतर या अपयशाबद्दल त्याने चिता पेटून अग्नीत उडी घेतली. तेव्हा शिवपार्वतीने तेथे प्रकट होऊन त्याला हृदयाशी धरले आणि इष्टवर मागण्यास सांगितले. तेव्हा त्याने ब्राह्मणाची पत्नी आणून द्या अशी विनंती केली असता ती उभयता हसली व तुझी परीक्षा घेण्यासाठीच आम्ही ती लीला केली होती असे सांगितले. त्यानंतर कीर्तिमालिनीला त्यांच्या हवाली करून चित्रांगद सीमंतीची वज्रबाहू सुमती पद्माकर यांच्यासह तुम्हा दोघांनाही माझे अक्षयपद प्राप्त होईल
असे वरदान देऊन ते गुप्त झाले. भद्रायुने न्याय, नीती, धर्माने राज्य केले व अंती पत्नीसह शिवलोकी गेला. अध्याय 9. भस्म महिमा. सूत म्हणाले, सज्जन हो, वामदेव नावाचा महाज्ञानी मुनी सर्वांगास भस्म लावून दिगंबर अवस्थेत एकटाच वनसंचार करीत असे. एके दिवशी भुकेने कासावी झालेल्या एका ब्राह्मण राक्षसाने त्याला खाण्यासाठी पकडले असता मुनींच्या अंगावरचे थोडेसे भस्म त्याच्याही अंगाला लागले. त्या पवित्र भस्माच्या प्रभावाने त्याची सर्व पातके नष्ट होऊन तो दिव्य देह झाला. त्याला आपल्या पूर्वीच्या जन्माचे ज्ञान झाले. मुनिचरणांना वंदन करून तो म्हणाला, गुरुदेव, तुमच्या दर्शनाने मी पावन झालो आहे आणि आता तुमच्या समोर माझे मनोगत सांगितले तर मी शिवपदास प्राप्त होईल. मग त्या ब्रह्म राक्षसाने वामदेवाला त्यांच्या स्वतःच्या दुष्कृत्याबद्दल, त्याला कोणत्या नरकयातना भोगाव्या लागल्या, कोणकोणत्या जीवकोटीत जन्म घ्यावा लागला ते सविस्तर सांगितले. त्यानंतर वामदेवाने त्याला एका पापी ब्राह्मणाच्या प्रेताला भस्माचा स्पर्श झाल्याने तो यमलोकी न जाता त्याला कैलासातच कशी गती मिळाली ते सांगितले. शिवप्रणिपत भस्मा महात्मही सांगितले. भस्म प्रभावाने निष्पाप झालेले त्या ब्रह्म राक्षसाला कैलासात स्थान मिळाले. पुढील कथा सांगताना सूत म्हणाले, पांचाळ नरेश सिंहकेत एकदा शिकारीला गेला असताना काही भिल्लही त्यांच्या समवेत होते. त्यातील एका भिल्लाला भग्न शिवालय खाली पडलेले एक शिवलिंग दिसले. त्याने ते राजाला दाखवताच तो भिल्लाला म्हणाला, हे घरी नेऊन तू भस्माने त्याची नित्य पूजा कर. चिता भस्माशिवाय नैवेद्य दाखवू नको. त्याचप्रमाणे भिल्लाने ते लिंग घरी आणले व तो त्याची रोज पूजा करू लागला. एके दिवशी खूप हिंडूनही त्याला ताजे चिता भस्म मिळाले नाही, म्हणून तो चिंताग्रस्त झाला. तेव्हा पत्नीच्या शिवपूजनात खंड पडू नये म्हणून त्याच्या पत्नीने स्वतःला जाळून घेतले. त्या भस्माने त्याने शिवपूजन केले व नेहमीच्या सवयीप्रमाणे नैवेद्य आणण्यासाठी पत्नीला हाक मारली. तर काय आश्चर्य! दिव्य रूप झालेली त्याची पत्नी नैवेद्य घेऊन आली. पूजन झाल्यावर आपल्या पत्नीला जिवंत पाहून त्याला मोठे आश्चर्य वाटले. शिवकृपेने तोही शिवरूप झाला आणि पत्नीसह शिवलोकी गेला. हे व्रत कळताच सिंहकेतही शिवभक्ती करू लागला आणि अंती शिवपदास पोहोचला. अध्याय 10. शारदेची कथा. सूत म्हणाले, सज्जन हो, आनर्त देशातील देवव्रत नामक ब्राह्मणास शारदा नावाची कन्या होती. त्याने तिचा 12व्या वर्षीच विवाह करून दिला. लग्नानंतर काही दिवस जावयाला आपल्याकडेच ठेवून घेतले. एकदा शारदेचा पती स्नानसंध्या करून नदीवरून परतत असताना विषारी साप चावून मरण पावला. त्यावेळी देवव्रताने मोठ्या धैर्याने मुलीला सावरले व जावयाचे उत्तरकार्य केले. कालांतराने एके दिवशी शारदा घरी एकटीच असताना नैद्रुव नामक एक अंध ऋषी देवव्रताकडे आले. शारदेने त्यांचा आदर सत्कार करून त्यांना संतुष्ट केले. तेव्हा त्यांनी तिला तुझे सौभाग्य वाढून तुला विद्वान पुत्र होईल असा आशीर्वाद दिला. त्यावर खिन्नपणे हसून तिने ऋषींना आपली दुःखद कथा सांगितली. तेव्हा नैद्रुव म्हणाले, मी माझे शब्द खरे करून दाखवीन, तू निश्चित राहा. ही गोष्ट शारदेच्या मात्या पित्यांना कळताच त्यांच्याही मनात शंका आली, पण नैद्रुवांनी त्यांचे समाधान केले. त्यानंतर देवव्रताकडे पाहून नैद्रुवांनी शारदेला ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायला सांगितला. शारदेकडून उमामहेश्वराचे व्रत करून घेऊन त्याचे उद्यापनही केले. असे 1 वर्ष सरले. एका रात्री नैद्रुव आणि शारदा उमामहेश्वराचे चिंतन करीत असताना भवानीने त्या दोघांना दर्शन दिले. तेव्हा नैद्रुवांनी तिची स्तुती करून माझा आशीर्वाद खरा कर अशी विनंती केली. तेव्हा देवी शारदेचे पूर्वजन्मकृत व कर्म वरुणानुबंध सांगून पुढे म्हटले, हिचा पूर्वजन्मीचा पती द्रविड देशात असून अजूनही हिच्यासाठी तळमळतो आहे. तो हिला स्वप्नात भोग देईल. त्यापासून हिला होणारा पुत्र शारदानंदन म्हणून विख्यात होईल. असे बोलून देवी गुप्त झाली. पुढे देवीच्या वचनानुसार शारदा गर्भवती झाली. तेव्हा लोकांनी तिचा छळ केला. तेव्हा शारदा निर्दोष असून तिची निंदा करणाऱ्याच्या जिभेला किडे पडतील अशी आकाशवाणी झाली. एका कुत्सित निंदकास तशी प्रचिती येताच जननिंदा थांबली. पुढे तिला जो पुत्र झाला त्याचे नाव शारदानंदन ठेवण्यात आले. तो विद्वान पंडित झाला. पुढे देवयोगाने शारदेची व द्रविड देशातील तिच्या पूर्वजन्मीच्या पतीची श्री क्षेत्र गोकर्ण येथे शिवरात्रीस भेट झाली. पती पत्नी व पुत्र यांचे मिलन झाले. कालांतराने पती निधनानंतर शारदेने सहगमन केले व ती दोघे कैलास लोकी गेली.
अध्याय 11 महानंदा सुधर्म व तारक यांची कथा. सूत म्हणाले, सज्जन हो, काश्मीर देशाचा राजा भद्रसेन याचा पुत्र सुधर्म आणि प्रधान देशाचा राजा चंद्रसेन यांचा पुत्र सुधर्म आणि प्रधान पुत्र तारक हे दोघेही लहानपणापासून एकमेकांचे मित्र व शिवभक्त होते. त्यांना अंगाला राख फासून रुद्राक्ष माळा घालून एकांतात शिवस्मरण करायला आवडायचे. त्यांच्या अशा वागण्याने राजा व प्रधानास मोठी चिंता वाटे. एकदा पराशर ऋषी राजाच्या भेटीस आले असता राजाने त्यांना आपली चिंता सांगितली. तेव्हा त्या दोघांनी कुमारांचे अवलोकन करून पराशर म्हणाले, पूर्वी नंदीग्रामात महानंदा नावाची एक वेश्या राहत असे. तिने एक कोंबडा व माकड पाळले होते. ती त्यांना रुद्राक्ष माळा घालून व भस्म लावून नृत्य करायला शिकवित असे. त्यांना नृत्य शाळेत स्थापलेल्या शिवलिंगासमोर बांधून ठेवीत असे. त्यांना पुराण श्रवणाचाही लाभ होत असे. अशा प्रकारे महानंद्याच्या संगतीत त्यांनाही शिवभजन घडत होते. एकदा भगवान शंकराने महानंदेची परीक्षा घेण्यासाठी सौदागराच्या रूपात तिच्या घरी गेले. तिने त्यांचे स्वागत करून, मी 3 दिवस फक्त तुमचीच आहे असे सांगितले. तेव्हा सौदागराने आपल्याकडे दिव्य शिवलिंग तिच्याकडे दिले व म्हणाले, हे लिंग म्हणजे माझा प्राण आहे, ते जपून ठेव. ते जळले वा भंगले तर मी अग्निप्रवेश करेन. महानंदेने ते लिंग नृत्यशाळेत ठेवले. त्या रात्री ती उभयता मंचकावर झोपली असता नृत्यशाळेला आग लागून ते दिव्य लिंग भस्मसात झाले. महानंदेने धाव घेऊन कोंबडा व माकड यांची सुटका केली. त्यानंतर शोकग्रस्त सौदागराने अग्निप्रवेश करून आपली जीवनयात्रा संपवली. त्यावेळी महानंदेने सती जाण्याचा निश्चय केला व आपल्या सर्वस्वाचे दान करून पेटत्या चितेत उडी घेतली. तेव्हा शंकराने तिला वरचेवर झेलले आणि आपल्या चरणी अक्षय स्थान दिले. महानंदेकडील कोंबडा व माकड यांना तुझ्या व प्रधानाच्या पुत्राच्या रूपाने उत्तम जन्म मिळाले आहे. पण हे राजा, तुला पुत्र अल्पायुष्य असून आजपासून 7व्या दिवशी मरणार आहे. हे संकट टाळण्यासाठी तू शिवावर संततधार धरून रुद्राक्षाची पारायणे कर. राजा मनोमन घाबरला, तरीही त्याने ऋषींनी सांगितल्याप्रमाणे सर्व काही धैर्याने केले. 7व्या दिवशी मृत्यूकटका येताच सुधर्मा शुद्ध हरपून खाली पडला. तेव्हा पराशराने रुद्रोदक शिंपडून त्याला शुद्धीवर आणले. भान येताच त्याने शिवदूतांनी आपले प्राण कसे परत आणले तो अनुभव सांगितला. तेव्हा नारदांनीही तेथे प्रकट होऊन त्याला दुजोरा दिला. मग भद्रसेनाने आनंदोत्सव करून नारद व पराशरांचा सन्मान केला. आणि सुधर्माला गादीवर बसवून प्रधानासह तपासाठी वनात गेला. शंकराने त्यांनाही निजकृपेने आपल्यात विलीन करून घेतले. अध्याय 12 बहुलेची व भस्मासुराची कथा. सूत म्हणाले, सज्जन हो, दक्षिणेकडील अमंगल नामक गाव नावाप्रमाणेच अमंगल होते. तेथे राहणारे विदुर आणि बहुला हे ब्राह्मण दाम्पत्यही व्यभिचारी होते. विदुराच्या मृत्यूनंतर यमदूतांनी त्याला भयंकर नरकात टाकून छळले व शेवटी पिशाच योनीत टाकले. विंध्यचलाच्या दऱ्याखोऱ्यात तहान भुकेने व्याकुळ होऊन तो पिशाच रूपात भटकू लागला. विधवा बहुलेला एक मुलगा झाला, पण तो कोणाचा आहे हेही तिला माहीत नव्हते. एकदा ती गोकर्ण क्षेत्री असता पुराण ऐकण्यास बसली. तेव्हा पुराणिक बुवांनी व्यभिचारी स्त्रियांना कोणत्या यातना भोगाव्या लागतात ते सांगितल्यावर बहुला घाबरून रडू लागली. तिने बुवांची भेट घेऊन त्यांना आपली पापकृत्ये सांगितली व त्यांच्या चरणावर पडून यातून सोडवा असे विनविले. बुवांनी तिला नमःशिवाय मंत्राचा उपदेश करून शिवलीला ऐकविल्या. त्यामुळे ती सप्रेम शिवभक्ती करू लागली. भक्तीने पवित्र झाली. शंकराने तिला शिवलोकी नेले. तेथे तिने उमामहेश्वराची स्तुती केली. त्यामुळे प्रसन्न झालेल्या पार्वतीने तिला वर मागण्यास सांगितले असता तिने पतीचा उद्धार व्हावा अशी इच्छा प्रकट केली. त्यानंतर पार्वतीच्या सांगण्यावरून विंध्याचलावर पिशाच रूपात भटकणाऱ्या विदुराला शिवकीर्तन ऐकून तिने त्याचा उद्धार केला. सूत म्हणाले, एकदा प्रदोषकाळी अंगाला भस्म लावत असताना शंकरांना त्यात एक खडा सापडला. त्यातून तो असुर उत्पन्न झाला. त्याचे त्यांनी भस्मासूर नाव ठेवले व त्याला नित्य नवीन चिता भस्म आणून देण्यास सांगितले. ते आणण्यासाठी त्याला बरीच पायपीट करावी लागे. म्हणून त्याने शंकराकडे, मी त्याच्या डोक्यावर हात ठेवीन, त्याचे भस्म व्हावे असा वर मागितला. सर्वांनी विरोध करूनही भस्मासुराला आपली सेवा करता यावी म्हणून त्यांनी तो वर दिला. त्यामुळे तो उन्मत्त झाला. त्रिभुवनावर राज्य करण्याचे मनसुबे रचू लागला.
त्याने भूलोकी थैमान घातले. तेव्हा प्रजाजनांनी विष्णूकडे धाव घेतली. त्याने त्यांना कैलासावर नेले. तेवढ्यात भस्मासूर तेथे आला व शंकराच्या मस्तकी हात ठेवण्यास धावला. तेव्हा शंकरांनी पळ काढला. त्यावेळी भवानीच्या विनंतीवरून विष्णूने मोहिनी रूप धारण केले आणि भस्मासुराला आपल्या मोहजालात अडकून लग्नापूर्वी कुलाचार म्हणून स्वतः समवेत नृत्य करावयास लावले. ते नृत्य करताना भस्मासुराने आपला हात स्वतःच्या डोक्यावर ठेवला आणि त्याचे क्षणात भस्म झाले. अध्याय 13 दक्षांची कथा व कार्तिक स्वामीचे जन्मवृत्त. सूत म्हणाले, सज्जन हो, दक्ष राजा शंकराचा सासरा असूनही त्यांचा द्वेष व निंदा करीत असे. त्यांना हवी भार्गवी देत नसे. त्याने आपल्या घरी महायज्ञाचे आयोजन केले. तेव्हा आमंत्रण नसूनही भवानी माहेरी गेली. तेथे सर्वांनी तिची उपेक्षा केली. म्हणून तिने यज्ञकुंडात उडी मारली, आत्मसमर्पण केले. या वृत्ताने संतापलेल्या शंकरांनी जटा आपटून वीरभद्रास उत्पन्न केले. त्याने दक्ष यज्ञाचा विध्वंस करून दक्षाचे मस्तक धडावेगळे केले. तेव्हा सर्व देवांनी शिवस्तुती करून त्यांना शांत केले आणि बोकडाचे शिर दक्षाच्या धडाला लावून त्यास जिवंत केले. त्यानंतर भवानीने हिमालयाच्या पोटी पार्वती उमा नावाने जन्म घेतला आणि शंकराच्या प्राप्तीसाठी कडक व्रत करू लागली. तारकासुराचे पुत्र तारकाक्ष, विद्युन्माली व कमललोचन शिवाच्या वरदाने उन्मत्त झाले. तेव्हा शंकराने वीरभद्रास त्यांच्यावर चढाई केली. त्यांच्या स्त्रिया पतिव्रता असल्याने ते असुर मारले जाईनात. तेव्हा श्रीकरधराने बौद्ध रूपाने त्यांच्याकडे जाऊन त्यांना अपवित्र व चार्वाक शास्त्र सांगितले. त्यामुळे त्या व्यभिचार करू लागल्या. त्याचा प्रभाव नष्ट होताच शंकरांनी पाशुपताशास्त्राने त्या असुरांना ठार केले. त्यानंतर तारकासुराचा वध शिवसुताकडून होणार आहे ही भविष्यवाणी लक्षात येऊन देवांनी शिव-पार्वतीच्या लग्नाचे बेत आखले व मदनाला बोलावून शंकराचा तपोभंग करून त्यांचे उमेशी ऐक्य करण्यास सांगितले. त्यानुसार मदनाने शिवध्यानात व्यत्यय आणताच शंकरांनी तृतीय नेत्र उघडून त्यास भस्म केले. त्यानंतर सप्तर्षीच्या सांगण्यावरून शंकर वटू वेशात पार्वतीपाशी गेले व शिवनिंदा करू लागले. तेव्हा संतापलेली पार्वती शाप देण्यास उद्युक्त झालेली पाहून त्यांनी आपले मूळ स्वरूप प्रकट केले. त्यानंतर एका सुमुहूर्तावर त्या दोघांचे लग्न झाले. पुढे त्यांना पुत्र होत नाही म्हणून देवांनी अग्नीला अतिथी रूपात शिवसदनी पाठविले. पार्वतीने त्याला भिक्षा म्हणून शिववीर्य दिले. ते प्राशन केल्याने त्यास गर्भ राहिला. तो त्याने गंगा तीरावर बसलेल्या 6 ऋषी पत्नीच्या उदरात घातला, पण त्यांनीही तो गर्भ काढून गंगेत टाकला. त्यानंतर ते 6ही भाग एकत्र होऊन 6 तोंडाचा व 12 हाताचा मुलगा जन्मास आला. तो आपलाच पुत्र आहे हे शंकराने ओळखले. त्याचे कार्तिक स्वामी नाव ठेवले. याच शिवपुत्राने पुढे तारकासुराचा वध केला. अध्याय 14 शबरी पार्वती व श्रीयाळाची कथा. सूत म्हणाले, सज्जन हो, एके दिवशी कैलासावर शिव पार्वती सारीपाट खेळत असताना नारदांचे आगमन झाले. त्यांनी त्या दोघांना पण लावून खेळण्यास सांगितले. ते मान्य करून ते दोघे खेळू लागले. त्यावेळी पार्वतीची सरशी होत गेली आणि शंकरांना आपले व्याघ्रांवर गजचर्म, आयुधे, भूषणे व कोपिनही गमवावी लागली. शंकर दिगंबर झाले. त्यावेळी त्यांचे सर्वस्व हरण झालेले पाहून नारद हसून म्हणाले, देवा, हे काय? एका स्त्रीने तुम्हाला हरवले. तुमचा महिमा फुकट आहे. आता भक्तांना काय सांगाल? ते ऐकून रुसलेले शंकर लपून बसले. कोणालाही त्यांचा ठाव ठिकाणा लागेना. पार्वतीने कसून शोधले तेव्हा कैलासनाथ हिमालयातील एकांतात स्वानंद सुखात रममाण दिसले. पार्वतीने भिल्लिनीच्या रूपात त्यांच्याजवळ जाऊन नृत्य गायन केले. नेत्र कटाक्षांनी त्यांना घायाळ केले. तेव्हा त्यांनी तिला विवाहाबद्दल विचारले असता तिने पार्वतीचा विषय काढला. त्यावर त्यांनी मला तिचे तोंडही पाहायचे नाही असे उत्तर दिले. तेव्हा विवाहासाठी माझ्या घरी चला असे सांगून तिने मोठ्या खुबीने शंकरांना कैलासावर नेले व तेथे आपले खरे स्वरूप प्रकट केले. त्यावेळी तिचे प्रेम पाहून शंकरांनी हसून तिला जवळ घेतले. पुढील कथा सांगताना सूत म्हणाले, नारदांकडून कांतीनगरचा राजा श्रीयाळ याच्या धार्मिकतेची प्रशंसा ऐकून शंकर त्याची परीक्षा घेण्यासाठी घाणेरड्या रूपात त्यांच्या द्वारी गेले व म्हणाले, इच्छा भोजन देणार असाल तर आत येतो, अन्यथा तुमचे सत्व घेऊन मी परत जातो. त्यावेळी त्यांचे म्हणणे मान्य करून श्रीयाळ व त्यांची पत्नी चांगुना यांनी त्यांना घरात घेऊन त्यांची इच्छा विचारली. ती म्हणाले,
मला नरमासाचे भोजन हवे व तेही तुमच्या चिलिया बाळाचे. ते शिजवताना तुम्ही रडलात तर मी निघून जाईन. ते ऐकून ती दोघे बधीर झाले. पण तरीही सत्व राखण्यासाठी सर्व माया दूर करून त्यांनी आपल्या पुत्राला मारून अतिथीला भोजन वाढले. तेव्हा निपुत्रिकाच्या घरी मी जेवत नाही असे सांगून अतिथीने चांगुनेला बाळाला हाक मारण्यास सांगितले. तिने त्याला हाक मारताच तिचा पुत्र अंगणातून धावत आला. तेव्हा प्रसन्न झालेल्या शंकराने मायारूप टाकून त्या सर्वांना दर्शन दिले आणि श्रीयाळ व चांगुना यास दिव्य विमानातून शिवलकी नेले. आपण अध्याय 1 ते 14 पाहिले, त्याचप्रमाणे आपण अध्यायांची फलश्रुती पाहणार आहोत. अध्याय 1 याची फलश्रुती. पूर्व पापांचा नाश होऊन पुण्यकृत्ये घडवू लागतील. अध्याय 2 हा अध्याय मनात वाचावा, निराळ्या पूर्व पापांचा निराश होईल. अध्याय 3 रात्रीच्या प्रथम प्रहरी रोज वाचावा, भूतबाधा नाहीशी होईल. याचा उपयोग घरातील कर्त्या माणसाने करावा. अध्याय 4 दारिद्र्य व शत्रूचे भय नष्ट होईल, संपदा मिळू लागेल, स्मरणशक्ती वाढेल. अध्याय 5 याच्या वाचनाने व प्रदोषव्रत ओव्या 54 ते 61 केल्याने 6 महिन्यातच गतवैभव परत मिळेल, हरवलेली व्यक्ती पुन्हा भेटेल. अध्याय 6 स्त्रियांनी वाचावा, सौभाग्य टिकेल, संतती दीर्घायुष्य होईल, कौटुंबिक आपत्ती टळतील. अध्याय 7 स्वभाव सुधारेल, सन्मार्ग मिळेल, अनाथ सनाथ होतील, सद्गुरूंची भेट होईल. अध्याय 8 यश, विजय, बंधमुक्ती, दास्यमुक्ती व शिवकृपा होईल. अध्याय 9 पूर्वजन्मातील धागेदोरे जुळून ऋणानुबंध फिटतील, पूर्वपाप नाश होईल. अध्याय 10 विवाहित निपुत्रिक दाम्पत्याला अपत्य प्राप्ती होईल. सायंकाळी दाम्पत्याने सतत बरोबरच वाचावा, याचा 1 वर्ष पाठ करावा. अध्याय 11 रुद्राध्यायाच्या पाठा इतके याचे महत्व आहे. दुर्भाग्य दूर होईल, वैभव प्राप्त होईल. अध्याय 12 व्यसन, पाप, रोग, दारिद्र्य, दुर्मती यांचा नाश होऊन वाचक व श्रोता सन्मार्गाला लागतील. अध्याय 13 शिव व विष्णू यांची भक्ती उपजेल, वाईट प्रवृत्तीचे निराकार होईल. अध्याय 14 घरात शांती नांदेल, गृहस्थाश्रम सफल होईल, अतिथी प्रसन्न होतील. हर हर महादेव. ओम नमः शिवाय. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला आमच्या चॅनलवरील व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर चॅनलला नक्कीच लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. धन्यवाद.